चला जो कॉम्बॉक्सच्या समोर एकदम प्रेक्षक राजा आपल्याला थोडीशी विनंती आहे की आपण थोडंसं जो बाजूला खूप मोठं मैदान आहे आपल्यासाठी विशिष्ट स्टँड सुद्धा आहेत. एका बाजूला श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला जय गणेश आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. पहिला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क करून आपण पाहिलं. प्रवेश पास्टेल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूने वाईट चेंडूने सुरुवात केली. वाईटच्या माध्यमातून अतिरिक्त धाव पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. अंधेरी नगरीमधील 2 पंच आपण पाहतोय. वैभव आणि हिम्मत सर आज पंचांच्या भूमिकेत आहेत. इथे मात्र वन डे डिक्लेअरचा इशारा येतोय. वन डे डिक्लेअरच्या माध्यमातून धावफलकामध्ये बदल. धावफलक 2 आकड्यावरती आहे. इथे मात्र अजून एक अतिरिक्त चेंडू आहे. अतिरिक्तने थोडीशी सुरुवात होताना आपल्याला दिसते. बॅकफूट वरती टॅप केले. स्वीपर कव्हरिजन वरती खेळाडू आहे. सिंगल हँडेड कलेक्ट करण्याचा प्रयत्न. थोडंसं मिसफिल्ड. जिथे मात्र 1 धाव होती तिथे 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 5 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत झालाय. शिवसेना चषक 2025 चा पहिला सामना आपण पाहतोय. पॅडल स्वीप फटका चांगला निघून जाणार आहे. मैदानाच्या बाहेर येतोय हा पहिला दमदार असरदार खणखणीत चौकार. 4 धावेने धावफलक 9 या आकड्यावरती आहे. पॅडल स्वीपच्या माध्यमातून चौकार रोहितच्या फळीतून आलाय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा होता. बॉक्स आउटच्या रूपामध्ये पहिला झटका पहिला हादरा आपण पाहतोय. जय गणेश या संघाला लागतोय. रोहित बॅक टू द पवेलियन गॉन. चेंडूचा विचार केला अजूनपर्यंत 4 चेंडू फेकून झाले. धावफलकावरती धावा आहेत 9. लॉस ऑफ 1. पहिला झटका लागतोय. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आपण या चेंडूवरती पाहिलंय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरजला इंट्रोड्यूस केलं गेले. धीरज मैदानाच्या आतमध्ये ठेवावं लागणार कारण नुकताच गडी बाद झालाय. पॅडल स्वीप करायचं होतं तितकं चांगला संपर्क झाला नाहीये. एलिव्हेशन जास्त. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं पहिला झटका. शिवसेना चषक 2025 ची पहिली रजनी पहिला सामना पहिला डाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय. काय प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाने. मी बॅटर मैदानात बमला आपण पाहतोय. धीरजने मात्र आल्या आल्या ती चुकी केली. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज भावेशने काय गोलंदाज अगदी सरळ बॅटिंग केलेला फलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. या षटकारामध्ये 1 गडी जरी बाद झाला असला तरी विचार केला धावा आल्यात. 2 गडी बाद झाल्यात. 1 रोहित आणि त्याच्यानंतर धीरज बॅक टू बॅक एकाच पद्धतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. प्रेक्षक राजा सुद्धा पसंती दर्शवतो या स्पर्धेसाठी. थोडासा स्पीडअप करायचं आहे. फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटाचा अवधी आपल्याला एक इनिंग संपवण्यासाठी आहे कारण थोडासा उशिरा आज आपण सुरुवात करतोय. पहिला दिवस पहिली रजनी या स्पर्धेची आहे. इंटरमधील स्पर्धा आपण पाहतोय. विले पार्ले मर्यादित वॉर्ड वाईज पद्धतीने होणारी स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 ची एक मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा ज्याच्यामध्ये पहिला सामना सुरू आहे. एका बाजूला श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला जय गणेश. टॉस जिंकल्यानंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र सरळ बॅटिंग क्लासिकल कव्हर ड्राइव्ह परंतु त्यापेक्षा अप्रतिम तिथे डिफ्लेक्शन आपल्याला पाहायला भेटतंय. धावांचा विचार केला धावफलक या सिंगलने 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. पुन्हा एकदा सरळ बॅटिंगने खेळलेला फटका. दोन्ही फलंदाजाने मात्र आपण विचार केला सरळ बॅटिंगने कशी फटकेबाजी करावी याचं तर अर्थातच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. गॅप भेटत नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न वारंवार दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होतो. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला महेश. फ्लिकचा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे.
राजूने मात्र चांगलं कलेक्शन केलं आणि त्या कलेक्शनच्या माध्यमातून धावफलकावरती धाव आहे सिंगल आणि 13 धावा धावफलकावरती चेंडू फेकून झाले 3. चौथ्या चेंडूवरती मात्र अवे फ्रॉम द ऑफस्टिक चेंडू मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी आहे. बॅटर बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. शुभम बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय. चांगली फेकी तिथे आपण पाहिली. प्रसादच्या माध्यमातून फेकी आपण पाहिली. आतमध्ये प्रसादला आपण पाहतोय. प्रसाद आतमध्ये आहे. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. LED स्क्रीनवरती सुद्धा प्रेक्षक राजासाठी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो YouTube लाईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र फटका चांगला पॉइंट रिजन वरती खेळाडूने सुद्धा डिफ्लेक्शन चांगलं दाखवलंय. एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक पोहोचते 14 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. बॅकफूट वरती कट केलंय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला. कलेक्शन तर केलं आणि 2 धावा आहेत. 1+1 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार केला 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. चला नेक्स्ट मॅच चॅलेंजर बॉईज आणि धृती 11. चॅलेंजर बॉईज आणि धृती 11 आपण टॉस साठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉसचा कॉल करण्यात येणार आहे. सोळा धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. दंडित करतायत. अतिरिक्तच्या रूपामध्ये अजून एक धाव म्हणजे धावफलक 17 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटिंगने फटका आपण पाहिला. बेसिक्स ऑफ बॅटिंगचा वापर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत झालाय. मोठा फटका आला नाही परंतु धावा पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजाकडून आहे. पुन्हा एकदा कट करायचं होतं. वनडीच्या माध्यमातून ही धाव आहे. एका धावेने धावफलक पुढे सज्ज होईल. 19 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या षटकात झालाय. पुन्हा एकदा तिसरं चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरून राईट आर्म राऊंड तयार आहे. सरळ बॅटिंगने फटका. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅट. सिंगल तिथे भेटी आहे आणि सिंगलच्या माध्यमातून धावा येत आहेत. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वारंवार वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. धावांचा विचार केला. धावफलक रनआउटची संधी. डायरेक्ट हिट असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. सिंगलने मात्र धावफलक पुढे सज्ज होईल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा झाल्यात 21. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्शन केलंय खरा. इथे मात्र डॉट चेंडू आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आकड्यावरती आहे. स्टेप आउट केलाय. मोठा फटका खेळायचा होता. स्वीपर कव्हर रिजन वरती चेंडू जातोय. तिथे एक धाव भेटती आहे. या षटकाचा विचार केला 6 चेंडूवरती 6 अर्थातच सिंगल सुद्धा धावा आल्यात आणि एक वाईडच्या रूपाने 22 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. रेडी राहायचंय कॅप्टन चॅलेंजर बॉईज आणि धृती 11. टॉससाठी आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू ट्रॅव्हल होण्याच्या अगोदर आपल्या टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची. चॅलेंजर बॉईज कर्णधार उपस्थित आहे. रेडी राहायचे धृती 11 कॅप्टन.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो मिस्टर ओम. हे मात्र पहिल्या चेंडूवरती बॅटर गॉन. महेश बॅक टू दी पवेलियन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्टेप आउट करायचं होतं, बाहेर जाणारा चेंडू विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिला इंट्रोड्यूस केलं गेलंय. चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. श्री गणेशचा विचार केला. श्री गणेश संघाने मात्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, गोलंदाजी स्वीकारलं, तर मात्र क्षेत्ररक्षण त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं चौथं षटक प्रगतीपथावर 2 चेंडू फेकून झालं. धावा आहेत 23. शिवसेना चषक 2025 आपण पाहतो एक देखणं आयोजन नियोजन पहिली रजनी या स्पर्धेची. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू फटका स्वीपर कव्हर रिझन वरती आहे. गॅप मात्र शोधता आला नाहीये आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे 24 या आकड्यावर. 4 गडींचा अजूनपर्यंत विचार केला. 4 गडी बॅक टू द पवेलियन गेलेत. ओमीने मात्र चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. इथे मात्र प्लेड अँड मिस आणि त्यासोबतच अजून एक डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी राहिली, अतिशय वेगवान गोलंदाजी ओमीच्या माध्यमातून जे अंडर क्रिकेटचे रिस्ट्रिक्शन गोलंदाजावरती असतात त्या पाऊल खुणांवरती त्याने गोलंदाजी केली आहे. डिसिप्लिन गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. वारंवार चांगले चेंडू हाताळले. धृती 11 संघाचा कर्णधार उपस्थिती आपण नोंदवायची आहे. लगेचच आपल्याला टॉसची प्रक्रिया पार पाडायची आहे. चॅलेंजर बॉईजचा कर्णधार ऑलरेडी आहे आपल्यासोबत. अजून एक चांगला चेंडू, दिशा दाखवली, फक्त पुश केलं फक्त चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एका धावेने समाधानी व्हावं लागेल नाही. एका धावेने धावफलक सज्ज होणार आहे. 25. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे टॉस जिंकल्यानंतर मात्र श्री गणेशने काय गोलंदाजी केली आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू आहे. अजून एक विकेटचं पतन आणि अर्थातच एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक 25 या आकडा. मुलाचा वाटा प्रत्येक आयोजन नियोजनामध्ये असतो. सुमेजी तळवणकर साहेबांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हरजी प्रसाद पाटील साहेब व्हॉलंटियर्स प्लीज आपण सहकार्य करायचे. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल ही क्षणचित्र आपण टिपायची आहेत. हरजी पाटील साहेबांचा आदर सत्कार आपण शिवसेना चषक 2025 च्या मुख्य मंचावरती पार पाडतो. सुमेजी तळवणकर साहेब आपण पाहतो या स्पर्धेत रणेते टायटल स्पॉन्सर या स्पर्धेचे हरजी पाटील साहेबांचा आदर सत्कार. सगळ्या टाळ्यांचा हरजी पाटील साहेबांना आपण पाहतोय त्यांचा आदर सत्कार मुख्य मंचावरती पुष्पगुच्छ मायेची शाल देऊन पार पाडला जातो शिवसेना चषक. पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे सर. आपण मोलाचा सहकार्य नेहमी अर्थातच देतात या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपले आभार की आपण वेळात वेळ करून उपस्थित झाले. स्थानपन्न वैसे चला बोथ द कॅप्टन्स कम फॉर द टॉस. चॅलेंजर बॉईज आणि धृती 11 टॉस साठी ऐसे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठीची बायसिकल हळूहळू आपण पाहिलं. तर आपल्यासोबत या सायकली सुद्धा मुख्य मंचाच्या अगदी समोर ज्या सायकलसाठी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. धृती 11 संघाचा कर्णधार प्लीज जॉईन वा टॉस साठी. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी संधी दिली आहे.
वाईट बॉलचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. मनोज अहिरी साहेबांची सुद्धा अगदी थोड्या सवदीमध्ये आपल्या सोबत जॉईन होणार आहेत. सन्माननीय आदरणीय मनोज अहिरे साहेबांना विनंती, प्लीज आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. अजून एक अवांतर धाव आपण पाहतोय. तिच्या माध्यमातून धावांचा विचार केला धावफलक 3 या आकड्यावरती आहे. 3 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 धावा धावफलकावरती आहेत. तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होईल. धावांचा विचार केला 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. अजून एक डॉट चेंडू येतोय. धृती लेव्हल कर्णधार यायचे लगेचच. हा सुद्धा फटका चांगला आहे. अगदी सरळ बॅटिंग येतोय हा दमदार असरदार शिवसेना चषकाचा चौकार. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती शुभम वरती मात्र हल्ला चढवला जातो. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पास स्टेप आउट केलं. अगदी सरळ बॅटिंगने क्षेत्ररक्षक तिथे उपलब्ध होता रोहित, परंतु थोडस मिसजज आपण पाहिलं आणि त्याच्यामुळे धावा येत आहे. धावफलकावरती धावा आहेत 8. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळायचं होतं. आधीच मन बनवलं होतं सिंगलचं. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा थोडंसं खाली राहिला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. 8 धावा धावफलकावरती 26चा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र चिकी सिंगल आपण पाहतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा आहेत. एका बाजूला श्री गणेशने टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आता मात्र त्याच क्रमामध्ये त्यांचे फलंदाज भावेश आणि नितेश चांगली फलंदाजी करतायत. 4 चेंडू 5 धावांवरती नितेश. दुसऱ्या बाजूला 1 चेंडू 1 वर भावेश. षटकातील शेवटचा चेंडू हलक्याने घेऊन काढलाय. फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन चांगलं झालं. बॅटरला जावं लागेल भावेशला. पहिला झटका, पहिला हादरा आपण पाहतोय. श्री गणेश संघाला लागतोय. 9 आकड्यावरती पहिला झटका एका षटकाच्या समाप्तीनंतर. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आहे. इथे मात्र अंपायरचा इशारा नो बॉलचा आहे. अतिरिक्तच्या रूपामध्ये धावफलकामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथे मात्र ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये थोडंसं बॅलन्स कमी आहे आणि आपण खर्च करतोय. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय शाखा संघटक शाखा क्रमांक 83 चे सुनीलजी सावंत साहेबांची आपण उपस्थिती पाहतोय. वेलकम असेल साहेब आपलं. प्लीज आपल्याला विनंती की आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. डबल डिजिट मध्ये धावफलक 10 या आकड्यावरती आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 26चा पाठलाग करायचा. धृती लेव्हल कॅप्टन वारंवार कॉल दिला जातो. धृती लेव्हल प्लीज टॉस साठी या. टॉसची प्रक्रिया आपण पार पाडूया. मी विनंती करेल सुनीलजी सावंत साहेब शाखा संघटक शाखा क्रमांक 83 चे प्लीज आपण टॉस साठी जॉईन व्हायचे. जिथे 2 संघ चॅलेंजर बॉईज आणि धृती 11 संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत. सुनीलजी सावंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये 2 कर्णधार चॅलेंजर बॉईज आणि धृती 11 यांचा टॉस कंप्लीट होतोय.
शाखा संघटक सन्माननीय आदरणीय सुनीलजी सावंत साहेबांना आपण पाहतोय. इथे मात्र लेग बाईसच्या माध्यमातून धाव आहे. एका धावेने धावफलक 12 या आकड्यावरती आहे. चॅलेंजर बॉईज आणि धृती 11 यांच्यामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. मॅच नंबर 2 इन ऍक्शन मध्ये. प्रेक्षक राजा सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. इथे मात्र अजून एक प्लेड अँड मिस सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकामध्ये 2 डॉट चेंडू आलेत अजूनपर्यंत. इथे लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. वाईडचा इशारा दर्शवत आहेत. अतिरिक्तच्या माध्यमातून अजून एक धाव. कमबॅक करावं लागणार आहे. अर्धा पल्ला अजूनपर्यंत फलंदाजांनी गाठलाय. कारण 26 पाठलाग करायचा होता. 13 धावा धावफलकावरती चेंडू फेकून झाला या षटकातील 4. 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्टेप आउट केला, परंतु 1D डिक्लेअरच्या रूपामध्ये धाव आहे. अजून एक धाव. अंडर क्रिकेटमध्ये 1D डिक्लेअरला खूप जास्त महत्व आहे. विकेट किपरच्या मागे शक्यतो आपण पाहिलं मुंबई नगरीमध्ये 1D डिक्लेअरच्या रूपामध्ये धावा येतात. मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल तिथे पकडला जातोय. बॅटर बॅक टू दी पवेलियन गॉन. रुपेशच्या माध्यमातून एक चांगला आणि इझी झेल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण अभिजित आग्रेला पाहतोय. बॅटिंग मार्क वरती आपण राजू पास्टेला पाहतोय. थँक्यू डीजे. चला पंच या चेंडूवरती आपण सांगायचं की काय झालंय. नो बॉल आलाय. पंचाचा इशारा येतोय. धन्यवाद. इथे मात्र वाईड चेंडू आहे. अजून एक अतिरिक्त. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. 16 धावा धावफलकावरती आहेत. मलिकाने फक्त पुश केले. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. अजून एक खराब चेंडू. एक्स्ट्राच्या रूपामध्ये वारंवार धावा खर्च केल्या गेल्या. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च झाल्यात वारंवार. लेगस्टिकच्या जास्त बाहेर. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. अतिरिक्तच्या रूपामध्ये वारंवार धावा खर्च झाल्या. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न सुद्धा होत आहेत. नॉट आउटचा इशारा येतोय. म्हणजे सिंगल अजूनही कंप्लीट होणार आहे. थँक्यू डीजे. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाजाला जावं लागणार आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं फलंदाज बॅक टू द पवेलियन. check. सिंगल मात्र धावफलक 22 या आकड्यावरती आहे. 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. चांगली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विले पार्ले नगरीमध्ये विले पार्लेकरांसाठी खास करून
चेंडू अजूनही बाकी आहे. कट करायचं होतं. यष्टीरक्षकाने थोडीशी तिथे चांगली यष्टीरक्षण आपले दाखवलंय. 6 मध्ये अजूनही 3ची गरज आहे. बॉलर कौन है? शुभम भाई रुक के डालो. सरळ बॅटीने फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं आधीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. चेंडू आणि यष्टींचा काही संपर्क झाला नव्हता आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं पंचांना लगेचच अपील फेटाळली. अजून एक सिंगल 24 धाव फलक आपल्याला दिसतोय. 2ची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती हेमंत आहे. पॅडल स्वीप नीरजने केली सुखी आणि पहिला सामना विजयी होतोय. इथे श्री गणेश संघ टॉस जिंकल्यानंतर मात्र सामना जिंकतोय आणि श्री गणेश मात्र या स्पर्धेचा केला जातो. हाडलक असेल जय गणेश संघ आपणही चांगला खेळ केला कारण 26 धावांसाठी